मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवलेले नाही कारण की विद्यार्थ्यांचे सारखे कॉल आणि मेसेज तर येत आहेत. आणि सर्वात पहिले हा जो व्हिडिओ आहे हा विद्यार्थ्यांच्या कॉल नुसार आहे. कारण की कसं असतं, विद्यार्थी कॉल करून माहिती विचारत असताना त्याचे डाऊट काय आणि साहजिक आहे, जो विद्यार्थी कॉल करून विचारतो तो विचारण्याची हिंमत करतो आणि काही जणांना तो प्रश्न पडलेला असतो. म्हणून जोही कोणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर दादा माझा पहिल्यापासून सांगणं आहे, पहिल्यापासून व्हिडिओ पूर्ण बघ, माहिती बघ. कुठलाही माहिती न बघता कमेंटकडे जाण्याकडे पहिलं माहिती ऐकून घे. आणि कायम बोलत असतो की दादा लाईकही करू नको आणि सबस्क्राईब करू नको. हो, लाईकही नको आणि सबस्क्राईब नको का? कारण की तुझा मनात गैरसमज नको की यार लाईक साठी आणि सबस्क्राईब साठी आणि व्ह्यूज साठी काम करत असतील. तर दादा तसा कुठलाही उद्देश नाही. तर एकच आहे आजची जी माहिती आहे. कारण की विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की ही जी वनरक्षकची भरती एमपीएससी मार्फत तर नाही होणार ना सर? आणि त्यातनं त्यात अजून एक गैरसमज, म्हणजे गैरसमज नाही, ती वाट बघणं म्हणता येईल की जून जुलैमध्ये जाहिरात येणार होती. तर जूनमध्ये जाहिरात येणार होती किंवा वनमंत्री साहेबांनी बोललं की 3 महिन्याचा त्यांचा जो नंतर जाहिरात आम्ही प्रदर्शित करू किंवा आम्ही वनरक्षक भरतीचं नवीन याच्यासाठी प्रयत्न करू. पण काय झालंय, सर्वात पहिले समजून घ्या दादा मी काय म्हणतोय. आणि मी जे आता बोलतोय कॅमेरा समोर आणि ते तू बिना कॅमेराचा पण असेल तर मी तेच बोलणार. बोलण्यात कुठलाही बदल होणार नाही. तर पहिले सर्वात पहिले समजून घे. जे एमपीएससी मार्फत होणारच का? हे त्याचा अर्थ काय आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कॉल केला. त्याचं काय झालंय, मागे एक त्याच्यानंतर एक शासनाने नोटीस कुठं कधी सांगितलं की 2026 नंतर एमपीएससी मार्फत एक्झाम येणार आहे. आता एमपीएससी मार्फत एक्झाम घेणार असं काही कन्फर्म केलं नव्हतं की सरळ सेवेची भरती एमपीएससी मार्फत. पण कुठली भरती, काय, कशा पद्धतीने असं काही सांगितलेलं नाही की आम्ही, आणि ते टप्प्याटप्प्याने घेणार आहेत असं त्यांनी ते सांगितलं उद्देश काय. आणि ते 2026 नंतर, आता 2026 ला अजून 6 महिने बाकी आहेत. आणि आपला भरतीचा जे सध्या चर्चा चालू आहे ती आताच चालू आहे की जून जुलैमध्ये जाहिरात येईल. आता ही जाहिरात अजून जून मध्ये का आली नाही सर? जुलै, आता जून चालू झाला, की जाहिरात येणारच का नक्की नाही? तर दादा लक्ष दे, ही माहिती घेत असतो, तुलाही माहिती आहे. अदर युट्यूब चॅनलचे पण लोक जे असतील क्लासवाले ते पण माहिती घेत असतात. पण मी माहिती जेव्हा प्रॉपर असेल तरच बोलत असतो. तर आता जून मध्ये जाहिरात येणार का सर? तर जून जुलैमध्ये जाहिरात शक्यता खूप आहे, कारण पुढे आचारसंहिताचं चालू आहे. तुम्ही त्याही बातम्या ऐकल्यात. हो, कारण सोशल मीडिया असं आहे ना, इथं सर्व पावला पावलावर म्हणजे सेकंदात माहिती येत असते. आता त्याला ते आचारसंहिता ती पुढची गोष्ट आहे, अजून काही लागायची नाही. अजून आपल्याकडे जून जुलै 2 महिने आहेत. आणि गव्हर्नमेंटची अजून कुठलीच जाहिरात नाही आलेली, कुठल्या जाहिरात नाही आल्या. अजून पोलीस भरती बाकी आहे, आपली भरती जाहिरात बाकी आहे. पण भरतीचं खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत. कारण की तुम्ही न्यूजला पण बघत असणार, काही न्यूजपेपरवाले किंवा आपले काही आहेत, की वनमंत्र्यांना विसर पडला का? भरतीचं काय झालंय? हे मुद्दे उचलतायत बघा. का उचलतायत? का माहितीये का? कारण की जेव्हा उच्च पदावर बसलेला व्यक्ती असतो, त्यांनी घोषणा दिली आणि ते उच्च पद म्हणजे जे वन विभागाचं सर्वात मोठं जे मंत्री साहेब आहेत, ते खूप मोठ्या उच्च पदावर आहेत. त्यांनी घोषणा केली म्हणजे त्याला अनुसरून भरपूर काही कामं चालू होऊन जातात आणि ते करतायत. मग त्याच्यापेक्षाही लाखो विद्यार्थी त्या शब्दाच्या याच्याने अभ्यासाला लागलेत. आता मागे ते वनसेवक चालू होतं. मग आता वनसेवकचं तुम्हाला ते बी समजून सांगितलं, त्याच्याबद्दल वाद नाही. सर्वात पहिले व्हिडिओ मोठा झाला असेल, त्याला बघायचं असेल तर बघ दादा. नाही बघायचं असेल तू बॅक गेला काही प्रॉब्लेम नाही. कारण की ती प्रॉपर माहिती आहे. असं कुठे पण नाही बोलणार. मग आता ती जाहिरात जर आपल्याला होती, मग त्या जाहिरातमध्ये कशा पद्धतीने काय, आता जी वनमंत्र्यांनी घोषणा केली, मग ते लाखो मुलांनी काय करायचं प्रॅक्टिस लागून गेले भरती संदर्भात. येणार आहे पण अजून जाहिरात आलेली नाही. पण या लाखोमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, जे मी काल 5 जूनला काही मी पाहिलं असेल काही नाही. मी एक डेमो पेपर आयोजित केला होता स्पेशल वनरक्षक भरतीचा. त्याला प्राइस पण ठेवलं होतं. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज. 100 मुलांनी पेपर दिला कालच्या याच्यावर. तुम्हाला इथून पुढे सोशल मीडिया व्हिडिओ पण येतील ते, आणि कधीच खोटं नसणार. जे असेल ते सत्यच असेल तुमच्यावर. मी 100 मुलं तर 100 मुलांनी पेपर दिला. मी तुला 500 मुलं सांगणार आणि जे प्रॉपर येऊन गेले एक्झामला, सोलापूरहून विद्यार्थी आले ते, बऱ्याच लांबून लांबून विद्यार्थी आले ते, आणि त्यांनीही नियोजन पाहिलं कशा पद्धतीने. कारण काम करायचं तर प्रामाणिकच काम करायचं. तर विद्यार्थ्यांना विचार करा, 120 पैकी फक्त 90 मार्काचे टॉपर विद्यार्थी आले. अभ्यास नाहीये.
इंग्लिश ग्रामर तर बिलकुल माहिती नाही, म्हणजे विद्यार्थ्यांना अक्षरशः 50-60 मार्क पडलेले आहेत. किती? 50-60 मार्क पडलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास अजून झालेला नाही. आणि यदा कदाचित आता जूनमध्ये जाहिरात आली, जुलैमध्ये आली, लगेच पेपर घेतला 1-1.5 महिन्याने, होईल का तुमच्यात? नाही होणार कव्हर. म्हणून जोही विद्यार्थी दादा अभ्यासाकडे लक्ष द्या. भरतीसाठी सर्व प्रयत्न करतायत, भरती होणार, ते काळजी करू नको. म्हणून जे काही डाऊट असतील, सर्वात पहिले तू अभ्यासाला लागून जाय. काही मदत लागली तर आमच्याला, माझ्याकडे क्लासला ये असं काही बिलकुल सांगत नाही की तुला दादा की क्लासवाल्यांचं लेक्चरसाठी. ज्याला प्रामाणिकपणे मेहनत करायची असेल त्यांनीच माझ्याकडे यायचं. जे खूप लांबचे दादा तुम्ही तिकडेच अभ्यास करा, तुम्हाला जे मदत लागेल ते. ऑनलाईन बॅचेस चालू जरी केली तर एकदम कमी पैशात फी असेल, जे प्रत्येक विद्यार्थ्याला पुरवडेल. म्हणून तुम्ही अभ्यासावर फोकस करा. जून जुलैमध्ये अजून 2 महिने जाहिरात कधी प्रदर्शित करू शकतात. आताच वनमंत्र्यांनी 51% महिलांच्या भरती करणार का बोलला असेल? कुठेतरी काहीतरी हालचाल आहे ना, कुठेतरी हालचाल आहे काहीतरी भरतीची, म्हणून बोलला असेल ना वनमंत्री. म्हणून दादांनो, तयारीला लागा. पुढचे अपडेट जसे जसे अपडेट येईल तसे. आणि जे एमपीएससी मार्फत होणार का, तो गैरसमज अजून डोक्यात आणू नका. म्हणून कुठेही कॉल करताना ते डोक्यात गैरसमज आणू नका. आणि जून जुलै अजून महिने बाकी, जून तर सुरुवात झाली 4-5 तारीख. भरती येणार, नक्की येणार भरती. आणि त्या भरतीमध्ये तुम्ही यशस्वी होणार, पण तुमचा अभ्यास झालेला नाही, अजून स्पष्ट सांगतो. काल मी 100 मुलांचा जो अनालिसिस केली ना, त्यानुसार सांगतो तुमचा अभ्यास झालेला नाही दादा. तुम्हाला अभ्यासावर फोकस करावा लागेल. आणि इंग्लिश ग्रामर सर्वात जास्त तुमचा वीक मुद्दा आहे. इंग्लिश ग्रामर, इंग्लिश ग्रामरमध्ये विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क येत आहेत. म्हणून कृपया करून तुम्ही हिंमत हारू नका, अभ्यासावर फोकस करा. आणि ही एमपीएससी मार्फत हे काय, हे सर्व डोक्यात काढून टाका. आणि जूनमध्ये किंवा जुलैमध्ये जाहिरात पडणार ही खूप जास्त शक्यता आहे. कारण का? कारण त्यानुसार वातावरण तयार होतंय आणि पोलीस भरतीची जाहिरात त्यानुसार, कारण ती बी जाहिरात अटकलेली, दोघी जाहिरात प्रदर्शित होतील, एवढं विनंती आहे. म्हणून परत परत सांगतो, सारखे मेसेज करू नका किंवा सारखं काही. तुम्हाला वेळोवेळी मी माहिती देणार, नक्कीच देणार. आणि भरती होणार. जो मागे शब्द दिला होता मागच्या भरती, तर आता सांगतो भरती होणार. मग तुझी तयारी अजून नाहीये. जर ज्याही विद्यार्थ्याला वाटत असेल प्रामाणिक जवळपास, नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता की सर आम्हाला क्लास लावायचा आहे. आणि कुठलाही प्रामाणिक असेल तरच माझ्याकडे क्लास लावायला या. असं कुठलाही कोणाला टाइमपास करायचा असेल तर बिलकुल येऊ नका. कारण की भविष्य चांगलं, तुमचं भविष्याचा खेळ आहे. कारण की तुमच्या थोड्या पैशाने काय आयुष्य खूप जरी पुढे गेलं पण ते काही कामाचं नाही. म्हणून प्रामाणिकपणानेच काम करायचंय. म्हणून कृपया करू सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना भरती करायची असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करायचा. आणि तुम्ही नाही माझ्याकडे आले, दुसरीकडे प्रॅक्टिस करा, कुठेही करा. प्रत्येक क्लासवाले चांगले असतात, कोणी वाईट नसतं. तुमचा प्रामाणिकपणा हा गरजेचा आहे. आणि जून जुलै मधली भरतीचं काय ते अपडेट मी तुम्हाला देणारच आहे. परत काही डाऊट असतील तर कमेंट करा, काय तुमच्या पद्धतीने. आणि भरतीची पॉझिटिव्हने तयारी करा. कारण की अचानक पेपर आला, तुमचा अजून स्कोर तयार नाही मित्रांनो. परत सांगतो, काही डाऊट असतील तर कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.